प्रीती दुःख भीती मला वाटे फार, सुख प्रीती दुःख भीती मला वाटे फार, सुख प्रीती दुःख भीती मला वाटे फार, सुख प्रीती दुःख भीती मला वाटे फार. स्वार्थ काम मोहा पुढे माझी होते हार, स्वार्थ काम मोहा पुढे माझे होते हार, स्वार्थ काम मोहा पुढे माझी होते हार, स्वार्थ काम मोहा पुढे माझी होते हार. हो मुखाने नाम जपून, मुखाने नाम जपून मला जमू दे, मुखाने नाम जपून मला जमू दे, तुझ्या नाम भजनात मला जमू दे, तुझ्या नाम भजनात मला जमू दे, तुझ्या नाम भजनात मला पद आणि नेत्र तव राहुळी वळू दे, पद आणि नेत्र तव राहुळी वळू दे, पद आणि नेत्र तव राहुळी वळू दे, पद आणि नेत्र तव राहुळी वळू दे. तव अस्तित्वाची त्यांना जाणीव कळू दे, तव अस्तित्वाची त्यांना जाणीव कळू दे, तव अस्तित्वाची त्यांना जाणीव कळू दे, तव अस्तित्वाची त्यांना जाणीव कळू दे. हो सूर्यकांत मणे मधुरी, सूर्यकांत मणे मधुरी कृपा जमू दे, सूर्यकांत मणे मधुरी कृपा जमू दे, तुझ्या नाम भजनात मला जमू दे, तुझ्या नाम भजनात मला जमू दे, तुझ्या नाम भजनात मला जमू दे. हो तव पदिहस्त माझे सदा नमू दे, तव पदिहस्त माझे सदा नमू दे, तुझ्या नाम भजनात मला जमू दे, तुझ्या नाम भजनात मला जमू दे, तुझ्या नाम भजनात मला जमू दे, तुझ्या नाम तुझ्या नाम भजनात मनाय उदे. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी महादेवी जय, अखंड नागेश्वरीचा विजय असो. बोल श्री खंडाळेश्वर महाराज की जय, बोल श्री शक्ती महादेवी जय, अखंड भानुदास घराण्याचा विजय असो. गणपती बाप्पा बोलिया. हे क्या बात है. शाबाश.
या ठिकाणी एक सुंदर म्युझिक आपल्या कानावर पडतंय. यामध्ये माझा हा वाद्यवृंद आहे. ढोलकीपट्टू आहेत आपल्या या तालुक्यातील नामवंत असे ढोलकीपट्टू राहुलदादा गावडे. तसेच माझे कीबोर्ड मास्टर जवळजवळ संगीतातील अनेक वाद्य शास्त्रीय पद्धतीने वाजवणारे माझे दर्शनदादा पाटील. तसेच माझे ऑर्गन मास्टर स्वप्नीलदादा गोडबरे, माझे ऑक्टोपॅड श्री सूरज गावडे दादा. या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुनील लोगडे बुवा यांच्या संचातील ज्येष्ठ असे नामवंत श्री बाबादादा आगरे यांच्यासाठी सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुनील लोगडे यांचा जो वाद्यवृंद आहे त्या वाद्यवृंदांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा. आणि या ठिकाणी मी माझ्या गणाकडे वळतोय. शाहीर फक्त गाणी नको, या ठिकाणी या रिंगणात उभा राहिल्यानंतर ह्या माझ्या रसिक प्रेक्षक मायबापांचं सुद्धा मनोरंजन होणं गरजेचं आहे. त्यांच्या ज्ञानात सुद्धा भर पडणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी माझ्या गणाकडे वळतोय. गणाची चाल ही खूप छान आहे. आपणा सर्वांची ज्ञात असलेलं असं हिंदी गीत आहे. पण शाहीर चालीला चाल देण्यापेक्षा माझा जो विषय आहे त्या विषयाकडे लक्ष द्या. त्या विषयाला विषय देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी माझी बारी असणार आहे त्याला घासून पुसून झापूक झुपूक मध्ये तुम्ही बारी कराल असं मला वाटतंय. त्याच्यामुळे हा जो प्रेक्षक वर्ग आहे तो आपल्याला शेवटच्या बारीपर्यंत टिकवायचा आहे. म्हणून तुम्हाला जर ऐकायला जात नसेल तर कृपया पुढे या. माझा विषय मी आपणासमोर पोहोचवतोय. मंडळी, हा माझा बाप्पा गणराया दरवर्षी येतो. ज्या दिवशी विसर्जन होतं त्या दिवशी आपण पुढील वर्षीचा काल निर्णय बघतो आणि हा माझा बाप्पा गणराया पुढील वर्षी माझ्या घरी कधी येणार आहे याची आतुरतेने वाट पाहत असतो. पण या बाप्पाच्या चरणी आपण एवढे लीन झालेले असतो. तन मन धन आपण संपूर्ण अर्पण आपण म्हणजे आपण जे काही कमवतो त्यातलं धन सुद्धा बाप्पाच्या चरणी आपण अर्पण करतो की बाप्पा हे जे काही तुझ्या जीवावर चाललेलं आहे त्या पामराच्या शिरावर फक्त तुझा कृपाशीर्वाद असू दे. अतिशय भावनिक मला वाटतं हा नवीन विषय मी हा गणाचा घेऊन आलोय. या ठिकाणी माचेवले साहेब आहेत शाहीर मानाचा मुद्रा. गणाचा विषय असा आहे की आपण आपल्या गणरायाचं विसर्जन करून येतो. जे मखर बनवलेलं असतं आपण ओटीवर आपल्या प्रवेश करतो. लक्षात असू द्या सर्वांच्या भावनिकतेचा हा विषय आहे. आणि आल्यानंतर त्या ओझ झालेल्या मकराकडे आपण ज्यावेळेला बघतो ना त्यावेळेला आपल्या डोळ्यांमध्ये दुःखाश्रू येतात. ज्या दिवशी बाप्पा आपल्याकडे येतो त्या दिवशी आपल्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. पण त्या ओझ मकराकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की बाप्पा तो अजून खूप दिवस आमच्या घरी राहायला पाहिजे होताच. आणि हीच भावनिक साथ मी माझ्या बाप्पाला या गणातून देतोय. शाहीर लक्ष असू द्या.
हे गणराया तू या सृष्टीचा चालक आहे आणि 14 विद्या 64 कलांचा रे तू मालक आहे आणि सदा स्मरण करतो या रणी तू या भक्तांचा तारणहार आहे आणि कणाकणात भरलाच गणराया तुझ्या माझ्या हृदयात आहे म्हणून काय म्हणतोय लक्ष असू द्या माझ्या अंतरीच्या मना तू जाणून घे गणा देवा माझ्या अंतरीच्या मना तू जाणून घे गणा श्रावण महिना संपल्यानंतर आपल्याला उत्सुकता माझ्या या बाप्पाची लागते आणि हा जो वर्षाचा येणारा जो सण आहे ज्यामध्ये हर्ष ओसंडून वाहत असतो या सणाची आपण वाट पाहत असतो ढोल ताशे टाळ मृदुंग आपण तयार ठेवतो का तर माझ्या या बाप्पाची आरती गाण्यासाठी या बाप्पाचा नामघोष करण्यासाठी म्हणून काय म्हणतोय बघा हो भाद्रपदाच्या चतुर्थीचा गणवर्षाचा येई हर्षाचा हो ढोलताशांचा ताळमृदुंगाचा नाद हनुमतो कनई तुरांचा हो घर हे सजलं
होत गज बदल घर हे सजल होत गज बदल हर्षाने भरले होते उरला सावलिया गळा भक्तजना हे गणा जाऊ नको आता रे गुरुजना जाऊ नको आता रे बक्षीस आलेलं आहे शाहीर ओमकार शितप यांकडून आम्हाला या नृत्य संचासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तसेच शाहीर नंदकिशोर आगरे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडून 151 रुपये। श्री रमेश गवाळी आमच्या या मंडळाचे सदस्य ज्येष्ठ कार्यकर्ते, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना अख्ख्या नृत्य संचाच्या वतीने आणि या तमाम रसिक बांधवाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तसेच विकास सीताराम बारगुडे सोमेश्वर रत्नागिरी
यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक, अरुण आयरे वरळी मुंबई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, तसेच आमच्या या पंचक्रोशीतील नामवंत क्रिकेटपटू आमचे मित्र आणि कासारी गावचे सुपुत्र प्रणय आंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मित्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. यानंतर गवळणीकडे वळतोय. तसेच आता जे गीत सादर झालं, खरं तर मित्रांनो खऱ्या कलाकाराची कौतुक हे केलं पाहिजे. हे गीत हाय पिचला होतं, परंतु साऊंड ऑपरेट कसा करायचा याचा आदर्श नमुना खरंच पंकजाला आता तुम्ही दाखवला. जोरदार टाळ्या या कलाकारांसाठी. कारण आपल्या पंचक्रोशीतील हे मोठं असं नामवंत व्यक्तिमत्व आहे. हॅलो, एक रिपोर्ट. मंडळी, गवळणीकडे वळतोय. कारण शक्तितुराच्या नियमानुसार, परंपरेनुसार या ठिकाणी स्तवन आणि गण झालेला आहे. आणि आता गवळणीच्या भागाकडे वळतोय. गवळण म्हटली की आपणा सर्वांना माहिती आहे, आपल्या डोळ्यासमोर कोण येतं सांगा जरा. कोण? श्रीकृष्ण. बरोबर आहे. तुमचा आवाज असेल तर भारी आणखी रंगतदार होईल, नक्कीच लक्षात घ्या. तर श्रीकृष्ण आणि त्याच्या जोडीला हा राधा. करेक्ट. आज मी या ठिकाणी राधेच्या भूमिकेत आहे आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुनील लोगडे श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहे. या श्रीकृष्णाने या राधेला आणि या गवळणींना किती छेडलं हे सर्व शुद्ध आहे. बरोबर ना? काय काय केलं, किती कामक्रीडा केल्या, किती बालक्रीडा केल्या आणि किती चोऱ्या केल्या हे आपणा सर्वांना माहिती आहे. या ठिकाणी माझा रसिक बांधव आहे, त्याच्यामध्ये स्त्री वर्ग सुद्धा आहे. या सर्वांचा मान सन्मान राखूनच वारी करणार, लक्षात घ्या. पण मनोरंजन सुद्धा त्याच्यावर असणार. अश्लीलता कुठेही नसणार हे लक्षात घ्या. कारण अश्लीलतेविना सुद्धा मनोरंजन करता येतं. आमच्या यजमानांनी सांगितलंय, बुवा दोन्ही शाहिरांना सांगितलंय बारी घासून होऊ दे, पण नक्कीच घासून होणार. पण लक्षात घ्या, हा श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना घेऊन अगदी रात्री 12 वाजता सुद्धा, म्हणजे मी काय म्हणे रात्री 12च्या ठोक्याला सुद्धा तो ह्या गोकुळात यायचा आणि दही दुधाची चोरी करायचा. पण याबरोबरच त्याचा जीव हा राधेवर जडलेला होता. राधा ही श्रीकृष्णापेक्षा 14 वर्षांनी मोठी होती. तरी सुद्धा या राधा आणि कृष्णाचं प्रेम हे अजरामर आहे. हा श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना घेऊन भरपूर काय काय सोबत घेऊन यायचा. तुम्हाला माहिती आहे, रात्रीचं ते माठ हे शिंक्यावर ठेवलेले असायचं. बरोबर ना? माठावर माठ असे शिंक्यावर ठेवलेले असायचे, जमिनीवर ठेवलेले असायचं. कारण हा श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी या दह्या दुधाची चोरी करायला यायचे. तेव्हा हा श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी यायचे सोबत दांडू घेऊन यायचे. कशासाठी? कशासाठी दांडू घेऊन यायचे? हा काय? हा विटी दांडू खेळायचे आणि ते दांडू सोबत असायचा. हात पुरला नाही की हे दांडूचा वापर करायचा, त्या दह्या दुधाची नासाडी करण्याचा प्रयत्न करायचा. तर हे सगळं करत असताना या श्रीकृष्णाला कायम समोर राधा दिसत असायची. आताच्या युगातील श्रीकृष्णांना कशी त्यांची राधा दिसते समोर, जळी स्थळी काष्टी पाताळी कायम राधा दिसत असते.
बरोबर ना? तर हा गोकुळात चोरी करायला जात असताना त्याला समोर राधा दिसायची. तर गोकुळात चोरी करताना या कानाची कशी फरफट उडाली हे मी माझ्या गवळणीतून मांडतोय. शाहीर लक्ष असू द्या. असुनी देवांचा देव, असुनी देवांचा देव, असुनी देवांचा देव कारे खोड्या करी. ही सवय नाही बरी तू असता श्रीहरी. गोकुळ सारे बदनाम केलेस गोष्ट नाही बरी. अरे गोकुळात जाऊन तू कान्हा अरे दया दुधाची चोरी करी. हॅलो बघा लक्ष असू द्या. ओ गोकुळ नगरी कराया चोरी, ओ गोकुळ नगरी कराया चोरी. घेऊन सवंगडी बरोबरी, घेऊन सवंगडी बरोबरी. पडता नजर राधेवरी, पडता नजर राधेवरी. भान विसरून जाई हरी, पडता नजर राधेवरी. भान विसरून जाई हरी, पडता नजर राधेवरी. भान विसरून जाई हरी, पडता नजर राधेवरी. भान विसरून जाई हरी. ओ गोकुळ नगरी कराया चोरी, गोकुळ नगरी कराया चोरी. घेऊन सवंगडी बरोबरी, घेऊन सवंगडी बरोबरी. पडता नजर राधेवरी, भान विसरून जाई हरी. घरी होते शिक्यावर माठ, ते भरलेले काठोकाठ, ते भरलेले काठोकाठ, ते भरलेले काठोकाठ. ते तोडायचा करून घाट, त्याने खांद्यावर पाठोपाठ, त्याने खांद्यावर पाठोपाठ, त्याने खांद्यावर पाठोपाठ. हे रात्रीच्या वेळी ही दह्या दुधाची चोरी करायला जायची. याचा लक्ष त्या गवळणीच्या दह्या दुधावरच असायचा. असा हा लबाड गाणा. तेव्हा ते शिक्क्यावर ठेवले माठ आणि ते काठोकाठ भरलेले होते आणि ते तोडण्यासाठी ते एकमेकांच्या खांद्यावर चढत होते. तेव्हा काय म्हणतोय बघा. घरी होते शिक्क्यावर माठ, ते भरलेले काठोकाठ, ते भरलेले काठोकाठ, ते भरलेले काठोकाठ. ते तोडायचा करून घाट, चढले खांद्यावर पाठोपाठ, चढले खांद्यावर पाठोपाठ, चढले खांद्यावर पाठोपाठ. ओ जमेला त्याला खाली बघा हाला, ओ जमेला त्याला खाली बघा हाला. माझे राधाची माळ्यावरी, माझे राधाची माळ्यावरी. पडता नजर राधेवरी, पडता नजर राधेवरी. भान विसरून जाई हरी, पडता नजर राधेवरी. भान विसरून जाई हरी, पडता नजर राधेवरी. भान विसरून जाई हरी, पडता नजर राधेवरी. भान विसरून जाई हरी.
हे माठ तोडण्यासाठी एकाच्या खांद्यावर चढून हे सवंगडी श्रीकृष्णा म्हणजे श्रीकृष्णाला ते माठ दिसत नव्हते, त्याला ती राधा दिसत होती, परंतु त्याला काय करायचं कळेना. अरे माठात हात घालायचा, दही चोरायचं की त्या राधेच्या सोजवळाच्या रूपाकडे पाहायचं. तेव्हा तो सूटबूट झाला, त्याला काहीच कळेना. त्यावेळेला काय झालं बघा. तुझं उदा हरे देह माना काय करावं कळेना गाणं, काय करावं कळेना गाणं, काय करावं कळेना गाणं. गाई विसर आपली शाना, गाई कशात राहील भाना, गाई कशात राहील गाणं, गाई कशात राहील गाणं. हो वेळा दिवाना होईल गाणं, हो वेळा दिवाना होईल गाणं. सागे गोष्टही आहे खरी, सागे गोष्टही आहे खरी. या राधेवर नजर पडल्यावर काय झालं बघा. पडता नजर राधेवरी, पडता नजर राधेवरी, भान विसरून जाई हरे, पडता नजर राधेवरी, भान विसरून जाई हरे. हो गोकुळ नगरी कराया चोरी, गोकुळ नगरी कराया चोरी, येऊन गवळी बरोबरी, येऊन गवळी बरोबरी. हो पडता नजर राधेवरी, भान विसरून जाई हरी. हॅलो या ठिकाणी प्रश्न प्रत आमच्या प्रतिस्पर्धी शाहीना दिले आहे. या प्रश्नाचं वाचन आपण सर्व रसिकांसाठी माझे वस्ताद श्री चंद्रकांत धोपट या ठिकाणी करतायत. आम्ही मूळ कवी भानुदास यांच्या परंपरेतील वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे रघुदत्ताराम यांचे सोनू पुनाजी सह गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण यांची आम्ही मंडळी खंडाळेश्वर नृत्य कला पथक वाटत धोपटवाडी. मंडळी, प्रश्न असा आहे, बुवा प्रत तुम्हाला दिलेलेच आहे, परंतु या रसिकांच्या माहितीसाठी म्हणून प्रश्न साधा सरळ आणि सोपा आहे. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना, सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना,
तेव्हा तो कोणत्या देवाला शरण गेला, त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला. बुवा प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला यासाठी देतोय की हा प्रश्न आमचा रत्नागिरी विभागामध्ये अगदी आमचे गुरुबंधू विजयजी कुवळेकर बुवा म्हणा किंवा इतर जी संगमेश्वर पासून तर राजापूर पर्यंतची ज्या शाखा आहेत त्या सर्व शाखांकडे हा विषय आहे. गेली 3 वर्ष हा विषय चाललेला आहे. आणि मी काय विचारतोय बुवा, प्रश्न व्यवस्थित ऐका की कोणत्या देवाला शरण गेला, देवाना नाही, देवाला. त्यामुळे एक वचनी विचारतोय, एक वचनी उत्तर असेल तर नक्की द्या. खाली आम्ही टीप सोडवलेली आहे. अध्याय 6 ओवी क्रमांक 43 आणि 44 वरील जर कथा असेल तर मान्य करू. मिळती जुळती कथा अजिबात मान्य करणार नाही. धन्यवाद. त्या ठिकाणी प्रश्नप्रत झालेले आहे, प्रश्न पदाचं वाचन झालेलं आहे. आता जरा बुवांच्या ज्ञानाकडे वळणार आहे. कसं आहे, या रिंगणामध्ये उभं राहिल्यानंतर या ठिकाणी मी माझ्या आदिमायेला श्रेष्ठ ठरवणार आहे आणि त्यांनी त्यांच्या शिवाला श्रेष्ठ ठरवायचंय. मी या ठिकाणी स्त्रीची बाजू मांडणार आहे आणि माझी स्त्री कशा प्रकारे श्रेष्ठ हे या ठिकाणी सांगणार आहे. बुवा, तुम्ही तुमच्या पुरुषाला या ठिकाणी श्रेष्ठ करून दाखवायचंय. त्यासाठी अनेक विषय आहेत, त्या विषयांचा आधार घेतला तरी चालेल, पण या ठिकाणी शास्त्राला शास्त्र भिडू दे, विषयाला विषय मिळू दे, भागाला भाग मिळू दे आणि या बारीचा तडका आणखी जोरात घुमू दे. लक्षात घ्या, तुमच्या ज्ञानाची कसोटी आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुनील लोगडे नामवंत आहेत. अनेक वर्षापासून ते या कला क्षेत्रात आहेत. नक्कीच एक वेगळी बारी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर हे युट्यूबवर अनेक गाणी त्यांची प्रकाशित झालेली आहे. नक्कीच त्यांचा युट्यूब गाण्यांचा सुद्धा मी फॅन्स आहे. पण या लाईव्ह शो मध्ये ते कशा प्रकारे टक्कर देतात ते मला आज पाहायचंय. आणि मी बुवांना आव्हान देतो की बुवा, नक्कीच आतापर्यंत माझी गाणी झालेली आहेत, त्या विषयाला विषय देण्याचा प्रयत्न करा. काहीतरी थातूर मातूर या ठिकाणी येऊन अक्षरांची जोडणी केली तर दुसऱ्या बारीच्या पहिल्या सुरुवातीपासून सोलपट व्हायला सुरुवात करेल. लक्षात घ्या, बिनधास्त बारी करा, परंतु काहीतरी थातूर मातूर अजिबात गायचं नाही. लक्षात घ्या. या ठिकाणी मी पद्याकडे वळतोय. आज तुमच्या ज्ञानाची कसोटी कशी लागते ही माझ्या पद्यातून सांगणार आहे. लक्ष असू द्या. अरे बडे जवान वागू नकोस, आज तुझ्या ज्ञानाची कसोटी लागणार आहे. आज तुझी आणि माझी भेट ही, पण तुझ्या भेटीला आज मी या ठिकाणी आलो आहे. आज तुझी आणि माझी भेटी पहिलीच आहे. भेट तुझ्या मनाला चांगलीच डागणार आहे. आणि असशील मोठा ज्ञानीवंत तर या रणात तुझा डंका वाजणार आहे. तुला धूळ चाटाया मी लावीन क्षणात. ओ लोगडे बुवा, काय बोललो? लोगडे बुवा बोललोय. लक्षात घ्या. ओ लोगडे बुवा, लक्षात घ्या. तुला धूळ चाटाया मी लावीन क्षणात. हिम्मत असेल तर विडा उचल या रणात. हिम्मत असेल तर विडा उचल या रणात. ए
तुला धूळ ताटाया मी गावी दर्शनात हिम्मत असेल तर विडा उचल या रणात हिम्मत असेल तर विडा उचल या रणात तुला धूळ ताटाया मी गावी दर्शनात तुला धूळ ताटाया मी माझ्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करा जी मी बाजी केले त्या बाजीमध्ये गाण्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि तो या ठिकाणी साजरी करायचा जर का तुम्ही चुकीच्या पद्धतीने गेलात तर तोंडावर पडा लक्षात घ्या म्हणून काय म्हणतोय बघा हो विद्या भला असेल तर लढाया तू ये नाही तर तोंडावर पडाया तू ये नाही तर तोंडावर चढवाणी कुपडावरती चढाया तू ये तोंड घाशी पडायचे घडवर तू ये तोंड घाशी पडायचे घडवर तू ये तोंड घाशी पडायचे हो नको करू डराव डराव नको करू डराव डराव नको करू डराव डराव एवढं मोठे प्राणात हिम्मत असेल तर विडा उचल या रणात 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 या ठिकाणी आमचे कळझोटीमधील सुपुत्र गौरव घाणेकर उत्कृष्ट ढोलकी वादक सुद्धा आहेत ते यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे माझे मित्र परम मित्र म्हणावं लागेल दिवाकर मांजरेकर या ठिकाणी उपस्थित आहे शाहिरी मानाचा मुद्रा त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या माझ्या मित्रासाठी खरोखरच म्हणावं लागेल की दुःख अडवायला
उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये माझ्या दिवाकर सारखा. खरंच दिवाकर मांजरेकर एक मैत्रीतील राजहंस असं व्यक्तिमत्व आहे. त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा. यानंतर स्तवन गण गवळण आणि पद झालेला आहे. पहिल्या बारीची जी गाणी असतात ती या ठिकाणी झालेली आहे. माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना त्यांच्या प्रथम फेरीसाठी माझ्याकडे खूप खूप शुभेच्छा. या माझ्या जमलेल्या रसिक मायबापांचं सुद्धा कौतुक करेन, धन्यवाद मानेन. ज्याप्रमाणे माझ्या या प्रथम फेरीसाठी आपण सहकार्य केलं तसं माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना सुद्धा सहकार्य करा. पण बुवा या ठिकाणी ही नुसती सुखी घोषणा करत नाही, लक्षात घ्या. तुमचा जो पहिल्या फेरीचा कार्यक्रम ज्या ठिकाणी थांबेल ना त्या थांबलेल्या ठिकाणावर माझी दुसरी बारी सुरू होणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जोरदार बारी करा, बिनधास्त करा, पण शास्त्र पुराण आणि विषयाला अडू शकणारी अशी बारी करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.